सहधारकापैकी कोणीही जर का त्या वाटपाला तयार नसेल तर कलम 85 प्रमाणे वाटप करता येत नाही. अनेक वेळा असंही पाहण्यात आलेलं आहे की घरामध्ये 2-3 भाऊ असतात, वडील मयत झालेले असतात, आई मयत झालेली असते आणि बहिणी ज्या असतात त्या दिल्या घरी असतात, परंतु त्यांचा त्या मिळकतीमध्ये संबंध असतो. अनेक वेळा लोक स्वतःला मिळकत मिळण्यासाठी, एक अल्प आनंद मिळण्यासाठी काही खोटी माणसं उभा करतात त्याच्या जागी आणि वाटपसुद्धा करून घेतात, ज्याला पर्सोनेशन आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि जेव्हा आपण अशा गोष्टी करतो तर तो एक क्षणिक आनंद असतो, ते एक क्षणिक सुख असतं की मी ती मिळकत माझ्या नावावर करून घेतली. परंतु ज्याचे त्याच्यामध्ये हक्क हिस्से आहेत त्यांना जेव्हा ही गोष्ट कळेल, ते जेव्हा या गोष्टीला चॅलेंज करतील, तेव्हा तुम्ही आत्ता जो काही खर्च केलेला आहे, जे काही वाटप केलेलं आहे, त्याला कोणताही अर्थ उरत नाही. त्यामुळं जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही कराल त्या गोष्टी कायद्याने आणि खऱ्या करा.